नमस्कार सगळ्यांना. मेनिसा पॉडकास्टमध्ये पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे. मी मेघना आणि आज मी एका खूप खास गोष्टीबद्दल बोलणार आहे. शांततेची निर्मिती. कला मला कसं शांत करते, हळू चालायला शिकवते आणि पुन्हा एकदा स्वतःशीच जोडते याबद्दल. आपलं आयुष्य खूप धावपळीचं असतं. आपण सतत पळत असतो, खूप कामं एकत्र करत असतो आणि या सगळ्यात कुठेतरी आपण स्वतःलाच विसरतो. पण कधीकधी फक्त काही शांत मिनिटं, एक ब्रश, एक पेन, एक रिकामे पान इतकंच पुरेसं असतं पुन्हा स्वतःशी जुळण्यासाठी. कधीकधी दिवस खूप जड वाटतात, विचारांचा आवाज खूप मोठा होतो, कामं वेगाने चालतात आणि मन पूर्णपणे भरल्यासारखं वाटतं. मलाही असं खूपदा वाटतं आणि मग लक्षात आलं, मला एखादी साधी सवय जोपासायला हवी, जी मला पुन्हा माझ्याकडे घेऊन येईल. ती सवय म्हणजे कला. परिपूर्ण कला नाही, खूप सुंदर तपशीलवार कला नाही, फक्त निर्मिती. एक रेषा, एक वर्तुळ, एक रंग, एक पॅटर्न, अतिशय छोटं पण मनाला शांत करणारी गोष्ट. जेव्हा मी माझी स्केचबुक उघडते आणि बसते तेव्हा काहीतरी जादूच होते. मनातील आवाज हळूहळू कमी होतो, श्वास मंदावतो आणि बाहेरचं जग काही क्षणांसाठी अदृश्य होतं. फक्त मी, कागद आणि माझ्या हाताचा प्रवाह. कला मला आठवण करून देते की शांतता बाहेर कुठे मिळत नाही, ती आपण आतून निर्माण करावी लागते. आणि कलाकार असण्याची काही गरज नाही, फक्त पेनाने साध्या रेषा काढल्या तरी मन शांत होतं. रंग मूड हलका करतात. एकच पॅटर्न पुन्हा पुन्हा काढणं म्हणजे एका प्रकारचं मेडिटेशनच असतं. मी शांत होण्यासाठी एक छोटं रिच्युअल पाळते. मी माझ्या झाडांजवळ बसते, स्लो म्युझिक लावते, स्केचबुक उघडते आणि काहीही विचार न करता रेखाटायला सुरुवात करते. रेषा, वर्तुळ, मंडला, काही. फक्त काही मिनिटातच मला हलके वाटू लागते, अधिक उपस्थित, अधिक शांत. कदाचित हे रुटीन तुमच्यासाठीही जादू करेल. जर तुमचे दिवस खूप जड वाटत असतील, जर मन खूप भरलेलं वाटत असेल, तर आज काहीतरी छोटं तयार करून बघा. परिपूर्णतेसाठी नाही, पोस्ट करण्यासाठीही नाही, फक्त शांततेसाठी. कला नेहमी सुंदर काहीतरी तयार करण्याबद्दल नसते. कधीकधी ती तुमच्या आत सुंदर काहीतरी अनुभवण्यासाठी असते. हे तुम्ही तुमच्या मित्रांबरोबर किंवा परिवाराबरोबर सुद्धा ट्राय करू शकता. आजच्या भागासाठी धन्यवाद. मी मेघना या भागात तुमच्यासाठी शांतता, प्रेम आणि सर्जनशीलतेची एक भेट पाठवण्याचा प्रयत्न केला आहे. मेनिसा पॉडकास्टच्या पुढच्या भागात नक्की भेटूया. धन्यवाद.